छत्तरपूरमधील बागेश्वर धाम हे ठिकाण सतत चर्चेत असतं. आता बागेश्वर धामला एका महत्त्वाच्या व्यक्तीनं दिलेल्या भेटीनं सध्या देशभरात चर्चा रंगली आहे. भारताचे माजी सरन्यायाधीश B.R. गवई यांनी कुटुंबासह येथे दर्शन घेतलं आणि त्यानंतरच्या अनेक वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय. त्यांच्या भूमिकेवर काहींनी प्रश्न उपस्थित केलेत. पाहुयात नेमकं काय घडत आहे. मध्य प्रदेशातील छतरपूर इथं असलेल्या बागेश्वर धामला भारताचे माजी सरन्यायाधीश B.R. गवई यांनी पत्नी तेजस्विनी गवई आणि पुत्र ज्योतिरादित्य गवई यांच्यासह भेट दिली. बागेश्वर बालाजीचे दर्शन घेतले. गवई कुटुंबाने विधीपूर्वक पूजन करत देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थनाही केली. दर्शनानंतर त्यांनी बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. या भेटीत धार्मिक आणि सामाजिक विषयांवर चर्चा झाली. शास्त्री यांनी गवईंना बालाजीचे चित्र भेट दिले. यावेळी गवई यांनी धाममधील कॅन्सर रुग्णालय आणि विविध सामाजिक उपक्रमांची पाहणी करत त्यांचे कौतुक केले. तसेच गुरुकुलातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून संस्कृत शिक्षणाच्या उपक्रमालाही त्यांनी दाद दिली. सनातन संस्कृती बळकट करण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे आहेत, असे गवई यांनी यावेळी म्हटले. एका माजी सरन्यायाधीशांकडून अशा प्रकारे विशिष्ट धार्मिक संस्थेचे उघड समर्थन आणि सनातन संस्कृती बळकट करण्याची गरज यासारखी विधाने समोर आल्याने काही प्रश्न उपस्थित होत आहेत. न्याय व्यवस्थेतील सर्वोच्च पद भूषवलेल्या व्यक्तीकडून अपेक्षित असलेली धर्मनिरपेक्ष भूमिका या पार्श्वभूमीवर चर्चेत आली आहे. हास्यास्पद आहे आणि विदारक चित्र आहे. याचं कारण असं की ज्या सनातन धर्म आणि सनातन संस्कृतीबद्दल ते बोलतायत, ती संस्कृती जर आज असती तर ते सरन्यायाधीश झाले नसते. ते सरन्यायाधीश झाले ते कारण संविधानामुळे झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे झाले. अशा बाबाकडे जाणं एका सरन्यायाधीशाने, मला असं वाटतं, हा त्या सरन्यायाधीश पदाचा अपमान आहे, संविधानाचा अपमान आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी ज्या बाबासाहेबांच्या नावाने गळे काढतायत तो बोगसगिरी आहे आणि त्यांचाही तो अपमान केलेला आहे. माजी सरन्यायाधीश पद भूषवलेल्या गवई यांच्या या भेटीचा केवळ धार्मिक दौरा म्हणून नव्हे तर त्यांच्या सार्वजनिक भूमिकेच्या दृष्टीनेही राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. देशाचे माजी सरन्यायाधीश जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असलेल्या रा.सु. गवई सरांच्या पोटी जन्मलेले भूषण गवई एका मनुवादी आणि धर्मांध बाबाच्या नादी लागले. याला काय म्हणावे? #जय भीम. विकास लवांदे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. माजी सरन्यायाधीश गवई एका द्वेष पसरवणाऱ्या ढोंगी माणसासोबत ते न्यायव्यवस्थेला कोणता संदेश देत आहेत? धक्कादायक. प्रशांत भूषण. सोशल मीडियावर अशा प्रतिक्रिया उमटत असताना विरोधकांनीही टीका केली आहे. राज्यघटनेत आपण अस्पृश्यता नष्ट केलेली आहे, पण ती अस्पृश्यता जाहीर कार्यक्रमात जोरजोरात सांगणाऱ्या बागेश्वर धाम महाराजाला भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई साहेब हे कुटुंबासह भेटतात, त्यांच्यासमोर नतमस्तक होतात. गवई साहेबांनी ही फार मोठी आंबेडकरवादी म्हणून चूक केली. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी अशा स्वरूपाच्या कथित सनातनी प्रवृत्तींना दूर करण्यासाठी राज्यघटना निर्माण केली, शिक्षणाचं महत्त्व सांगितलं, ज्या शिक्षणामुळे गवई साहेब सरन्यायाधीश झाले, ते आज पूर्ण फोल ठरले की काय गवई साहेबांच्या बाबत, अशी शंका आता येते. एका बाजूला धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे कौतुक तर दुसऱ्या बाजूला माजी सरन्यायाधीशांच्या भूमिकेवर निर्माण झालेले प्रश्न. या सगळ्यामुळे ही भेट आता चर्चेचा विषय ठरत आहे. पुढे या मुद्द्यावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.